ढगाळ वातावरण आणि बघू शकता किती मस्त निसर्गरम्य वातावरण झालं आहे. तर इथेच आमचा स्टॉल आहे आणि पाऊस नुकताच पडून गेला होता आणि मी आता ना 7:30 वाजले सकाळचे. तर मी लवकर आली होती कारण का हे माल आणायला जाणार होते त्यामुळे. आणि मेंढरं बघू शकता किती एकदम सरळ रेषेत चालीत. क्वचित अशी माणसे चालली असती तर नाही ती वाकडीच जाणार. आणि त्याच्यानंतर आगमन झालं आपल्या बाप्पांचं. तर खरंच एवढी मोठी मूर्ती ना सेम मला आठवण लालबागच्या गणपतीची आली. तर माझी तर इच्छा आहे लालबागच्या गणपतीच्या दर्शनाची, पण इथेच दर्शन झालं. तर आपण मनात जे बोलताना शेवटी देव ना एकच आहे, पण जी दरवेळेस गर्दी असते ना लालबागच्या गणपतीला, तर ती गर्दी नसावी. जर तुमचं दर्शन तिथे होत नसेल ना छान, तर घरात आपला बाप्पा आहेच की त्याचं दर्शन घ्या. तर म्हणजे बातम्या वगैरे बघताना त्यावेळेस खूप वाईट वाटतं बरं का. एकमेकांना ढकलतात. लालबागच्या गणपतीला ज्यावेळेस करते असते तेव्हा सगळीकडेच असतं असं. पण खरंच खूप छान होती गणपती. म्हणजे बघू शकता मूर्ती. तर चेहरा वगैरे झाकला आहे खरं, पण चेहरा आपला बोलतात ना आपणच ओळखून घ्यायचं की गणपतीचा चेहरा कसा असणार आहे. दिवस हा असा कामाचा. तर बऱ्याच त्यांच्या कमेंट आल्या ताई काळजी घे. तर नाही, थोडे दिवस मला ना स्ट्रगल आहे. काही गोष्टी आहेत ना त्या क्लिअर करायच्या त्यामुळे. तर सपोर्ट करा सर्वांनी. आमच्याकडं माल आहे फक्त 100. रुद्र थोडा वेळ आला होता कारण का त्याला पण घरी कंटाळा आला होता त्यामुळे. मला जरा थोडं बरं वाटलं कारण का एकटी बोलले ना की थोडं कंटाळाच येतं कारण का आमचे 2 स्टॉल आहेत त्यामुळे. तर हा मिनी ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की श्वेताताईला नक्की सपोर्ट करा बरं का. आणि लाईक डन केलं नसेल तर लाईक डन करा आणि जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओ शेअरसुद्धा करा.